आहे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. भगवंताचा अवतार होतो. अवतार शब्दामध्ये अव अधिक त्रू आहे, म्हणजे वरून खाली येणे. ते जे उत्तम आहे, तो जो पुरुषोत्तम आहे, तो मध्यमाना आणि अधमाना उत्तम करण्यासाठी वरून खाली येतो. ही आपली श्रद्धा आहे, ही आपली भावना आहे. आणि अशा भगवंतानं गायलेली गीता तुम्हाला मला 700 श्लोकाची 5000 वर्ष मिळाली आहे. आणि गीता धर्ममंडळासारखी संस्था ती करते. जाता जाता मुद्दानी गोष्ट आपल्याला सांगतो, सगळ्यांना अभिमान वाटण्यासारखी आहे. सबंध भारत वर्षामध्ये भगवत गीतेला वाहून घेतलेल्या, माझं वाक्य नीट ऐका, सबंध भारत वर्षामध्ये भगवत गीतेला वाहून घेतलेल्या फक्त 2 संस्था आहेत. एक गोरखपूरचं गीता प्रेस आणि दुसरी सदाशिव पेठेतली आपलं गीता धर्म मंडळ. फक्त गीतेला वाहून घेतलेलं. इतरांनी अनेकांनी गीतेचा प्रचार केला आणि तो सर्व वंदनीय आहे, पण तो एकमेव नसतो, तेवढाच नसतो, त्याला वाहून घेतलेलं नसतं. पण आपलं गीता धर्म मंडळ गीतेला वाहून घेतलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घेऊ. म्हणून भगवंताने गायलेली गीता, भगवंताने गायलेली गीता म्हणताना तो जो भगवंत योगेश्वर श्रीकृष्ण आहे, तो योगेश्वर श्रीकृष्ण आणि भगवद्गीता हे किती एक रूप आहेत. मी मागे तिथं बोलताना असं म्हटलं होतं की भगवद्गीता हे श्रीकृष्णाचं आत्मचरित्र आहे. त्या दृष्टीने जर विचार आपण करायला लागलो तर श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण आणि गीता ही एकत्र आहेत, एक रूप आहेत, एक रस आहेत, एक जीव आहेत. किती बरोबर शब्द वापरायचा तर शिवशक्ती सारखी. शिव आणि शक्ती जितकी एक जीव, जितकी एक रस, जितकी एकत्र समरूप, त्या शिवशक्ती सारखी अक्षरशः अभेद भावाचं उदाहरण असं, अक्षरशः व्याकरणाच्या भाषेत बोलायचं तर अनन्वय अलंकाराचं उदाहरण असं म्हणजे भगवद्गीता आणि योगेश्वर श्रीकृष्ण असं दिसेल. ती तुम्हाला मला लाभलेली आहे. विचार करताना लक्षात येतं की मुळात ज्ञानदेवांनी सांगितलंय, गीता जाणा ही वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. आणि काय सांगायला पाहिजे, माऊली जेव्हा म्हणते गीता जाणा, काय श्रीमूर्ती, प्रत्यक्ष जसा पुतळा श्रीमूर्ती प्रभूची, त्या भगवंताची मूर्तीच मुळी म्हणजे भगवद्गीता असं माऊली सांगतेय. याचाच अर्थ असा की भगवद्गीतेच्या श्लोकातून भगवान श्रीकृष्णाचं दर्शन आपल्याला घडतं. ते मंदिरात घडतंच, ते मनाच्या गाभाऱ्यात घडतंच, ते महापुरुषांच्या सहवासात घडतंच. पण जेव्हा मी भगवद्गीता वाचतो त्या भगवद्गीतेच्या श्लोकातून मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घडतं. कारण गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची असं आपल्या लक्षात येतं. आणि हा प्रभू कसा आहे तर त्या प्रभूला आपण पूर्ण पुरुषोत्तम म्हणतो, पुराण पुरुषोत्तम म्हणतो. याला कधी कधी जोडून आपण प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो आणि थोडी गडबड करतो. मर्यादा पुरुषोत्तम न म्हणता त्यांना सर्वोच्च मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं पाहिजे. कारण प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या जीवनामध्ये, मानवी जीवनात नव्हे भगवंताच्या जीवनात सुद्धा मर्यादेच्याही मर्यादा गाठून दाखवली की त्याच्या पलीकडे कुणालाच जाणं शक्य नाही. म्हणून आहे तो मर्यादा पुरुषोत्तम, पण एका अर्थानं सर्वोच्च मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि मग जर तो सर्वोच्च मर्यादा पुरुषोत्तम असेल तर भगवान श्रीकृष्ण त्याच्यानंतरचा अवतार तो 7वा हा 8वा, आणि 8वा अवतार पूर्ण पुरुषोत्तम आहे. हा पुराण पुरुषोत्तम आहे. आणि मला तर गीतेच्या चिंतनातून असं वाटतं की जो 15वा अध्याय पुरुषोत्तम योग सांगितलाय तो ग्रंथात आहे, श्लोकात आहे. तो पुरुषोत्तम योग साकार जर झाला, पुरुषोत्तम योग साकार झाला तर त्याला भगवान पुरुषोत्तम म्हणावं एवढी स्थिती आहे. एवढं सामर्थ्य भगवान श्रीकृष्णाचं असलेलं दिसतंच. त्याला आणखी एक उपाधी आपण देतो, पिढ्यानपिढ्या देतो. परंपरा पुनीत आहे की तो जगद्गुरु आहे. उगीच कुणीतरी कुणाला तरी जगद्गुरु म्हणत नाही आणि परंपरेनं पिढ्यानपिढ्या तर म्हणतच नाही. वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. ह्या जगद्गुरु कृष्णाला वंदन पिढ्यानपिढ्या आपण करत आलो.
पण हा श्लोक ज्यानं रचला त्यानं मोठ्या हुशारीनं रचलाय. त्या श्लोकातल्या शब्दाकडे आपण जर बघत गेलो तर भगवंताची दोन्ही कामं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. की भगवान श्रीकृष्ण गोकुळामधल्या गोपींच्या हृदयावर राज्य करील एवढी भक्ती जागवू शकतो, आणि दुसरीकडं शिशुपाल, जरासंध, कंस यांचा वध करण्याचं सामर्थ्यही प्रकट करू शकतो. त्या श्लोकात तसंच आहे. वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. जगद्गुरु कृष्णाची दोन कामं आहेत की एकीकडे तो देवकीला परमानंद देणार आहे, संत सज्जनांचं त्राण म्हणजे रक्षण नव्हे आनंद देणार आहे, देवकीचा परमानंद आहे, आणि दुसऱ्या बाजूला कंसासारखाच निर्दालन करणारा पण आहे. कंस चाणूर हा मोठा मल्ल होता. कंस चाणूर मर्दनम म्हणजे कृष्णाच्या जीवनाच्या दोन्ही बाजू आहेत. पुढे मी सांगणार आहे कृष्णाचं जीवन हे संतुलितच आहे मोठं, फार मोठं. जे एका बाजूला सदरक्षणाय आणि दुसऱ्या बाजूला खल निग्रहणाय. एक नुसतं चालत नाही, सदरक्षण पण करावं लागतं आणि खल निग्रहण पण करावं लागतं, खलाला शिक्षा पण करावी लागते. एवढी स्पष्ट गोष्ट आहे. त्या श्लोकातच ते आहे मुळी. आणि हाच वारसा आपल्याकडे वारकरी संतांच्या पर्यंत आलाय, संत श्रेष्ठ तुकारामांच्या पर्यंत आलाय की तुकारामांनी तीच भगवद्गीता पचवली होती त्या भंडाऱ्याच्या आणि भामनाथाच्या डोंगरावर बसून. म्हणून तुकाराम महाराज सहज दयेची व्याख्या करताना म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पालन. पण एवढं म्हणून थांबत नाहीत. सदरक्षणाय दया तिचे नाव भूतांचे पालन. पण तेच तुकोबा पुढे म्हणतात, आणिक निर्दालन कंटकांचे. म्हणजे सदरक्षणाबरोबर खल निग्रहण करणं ही भगवंताची यदा यदाई धर्मस्यमध्ये असलेली प्रतिज्ञा माय मराठीमध्ये तुकोबानी वेगळ्या भाषेमध्ये आणलेली आहे. इतका तो गीतेचा वारसा आहे. आता जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत ज्ञानदेवांनी शिकवलंच आहे आम्हाला. दयातीचे नाव भूतांचे पालन आम्हाला माहितीच आहे, पण त्याच्याबरोबर निश्चितपणे त्या भूतमात्रांना त्रास देणारे जे कोणी वाईट असतात ते भगवंताचा अपमान करत असतात. म्हणून भगवंताला सुद्धा अवतार घ्यावा लागतो. आपल्याला का बरं त्या राक्षसांना शिक्षा करायची नाही बरं? हा तो मुद्दा आहे. म्हणून आणिक निर्दालन कंटकांचे असं लक्षात येईल. आपण गीतेकडे नजर टाकली तर आणखीन एक महत्वाचा भाग आहे की गीता ही आपल्या हिंदूंना सगळ्यांना प्रिय आहे. पुढे माझ्या बोलण्यामध्ये बरेचदा संदर्भ घेईल. हिंदू धर्माची सगळी तत्व भगवद्गीतेमध्ये आहेत हेही स्पष्ट आहे. पण भगवद्गीता मुळात हिंदूंच्यासाठी नाही आहे. भगवद्गीता जेव्हा जन्मास आली तेव्हा हे शब्दच नव्हते. मुळे हिंदूही नव्हता आणि अन्य धर्मही नव्हते. त्यावेळी माणूस होता, मनुष्य धर्म होता, विश्व होतं, विश्वात्म भाव होता. आणि आज ज्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो ते त्या कालखंडामध्ये विश्वाला नीड म्हणजे घरट असा उल्लेख वेदामध्ये आलेला आहे. म्हणून मी शब्द वापरतो की भगवद्गीतेमध्ये वैदिक विश्वात्म भाव आहे. हे सगळं विश्व एक आहे. ते भलं विविधतेनं नटलेलं असेल, रंगतरंगाने सजलेलं असेल, पण विश्व एक आहे. मग विश्व एक जर असेल तर तो विश्वात्म शब्द बघा, विश्व आत्म विश्वात्म भाव वैदिक. वेद वाङ्मय जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय आहे. हे स्पष्ट आहे, कुणी अमान्य करू शकणार नाही. तर ते जे वैदिक वाङ्मय आहे त्या वैदिकामधला विश्वात्म भाव हा त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. गीतेचे थोरवी अनेकांनी अनेक प्रकारे गायली आहे. वाराह पुराण म्हणून प्रसिद्ध आहे. ते किती प्राचीन आहे माहिती नाही, पण वाराह पुराणामध्ये अनेक श्लोक आहेत. त्यातला एक श्लोक अगदी प्रसिद्ध आपल्याला माहिती आहे. गीता मे परमा विद्या ब्रह्मरूपा न संशय. संशयच नाही मुळी असं वाराह पुराणात म्हटलंय. कोण म्हणते? भगवान स्वतः सांगतायत गीता मे परमा विद्या. ती परम अशा प्रकारची विद्या आहे. अत्र न संशय, यात शंकाच नाही मुळी असं वाराह पुराणामध्ये भगवंताच्या मुखी ते संवाद आहे मोठा. धरोवाच आणि भगवान वाच. धरा म्हणजे पृथ्वी विचारते आहे आणि भगवान सांगतायत. तर भगवान पृथ्वीला आणि पृथ्वीच्या तुम्हाला मला सांगतायत की गीता मे परमा विद्या
या गीतेकडे आपण जेव्हा वळतो तेव्हा गीतेमध्ये अगदी सुरुवातीलाच आपल्या लक्षामध्ये येतं की अर्जुनाच्या दृष्टिकोनातून ज्याला विषाद योग असं म्हटलेलं आहे, अर्जुना जो काही त्रास झाला, पुढे थोड्या वेळानं त्या संदर्भ आणखी येईल, पण मध्ये जरा काही वेगळा मुद्दा सांगतो. त्या विषाद योगाकडून जे गीतेचा प्रवास किंवा तुमच्या माझ्या आत्ता जो आपण ज्ञानसत्र करतोय गीतेच्या संदर्भामध्ये, गीता जीवन गीता, त्यात वाक्य वापरायचं तर असं म्हणता येईल, विषाद योगाकडून अर्जुनाचा ना आपला विषाद योगाकडून प्रसाद योगाकडे जाणं म्हणजे भगवद्गीतेचा अर्थ समजून घेणं. विषाद योगाकडून प्रसाद योगाकडे जाणं, शेवटचा तो श्लोक आपल्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. तिथं जाईपर्यंत हा विषाद योगाकडून प्रसाद योगाकडं अशा प्रकारचा प्रवास आपला असलेला आपल्याला दिसतो. आपण अशा प्रकारचं जे ज्ञानसत्र घेतोय ते एका भूमिकेतून घेतो. ती भूमिका अनेक अभ्यासकांचा आधार घेऊन पुढे जाणार आहे. मी स्वतः बोलत असताना सगळ्यात जास्त आधार घेणार आहे विनोबांचा. विनोबांची गीताई आणि विनोबांची गीता प्रवचन हे दोन ग्रंथ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अभ्यासातून लक्षात येतं की आचार्य विनोबा भावे यांचे गीतेवर 7 ग्रंथ आहेत. गीताई तर आहेच, पण गीता प्रवचने आहेत. काय काय आहे सांगतो. गीता प्रवचन निर्माण व्हायच्या आधी गीता प्रवचन लिहून घेतलेत साने गुरुजींनी. ही साने गुरुजींनी गीता प्रवचन लिहून घेऊन ती प्रसिद्ध व्हायच्या आधी साने गुरुजींनी आणखी काही थोडं लिहून घेतलं होतं आणि गीता प्रवचन प्रसिद्ध व्हायला वेळ होता म्हणून साने गुरुजींचं एक छोटं पुस्तक आधी छापलं. त्याचं नाव आहे गीता हृदय. हे पुस्तक अनुपलब्ध आहे पण काही थोड्यांजवळ आहे. तर गीता हृदय लेखक साने गुरुजी नव्हे तर गीता प्रवचनाचे विनोबाच, फक्त लेखनिक साने गुरुजी. म्हणजे गीता हृदय पहिलं पुस्तक, गीता प्रवचने दुसरं पुस्तक. नंतर विनोबा खाली केरळच्या बाजूला तुरुंगामध्ये होते, वेलोर या ठिकाणी. तिथं असताना त्यांनी काही प्रवचन लिहिली आहे, ती प्रसिद्ध आहेत पण सगळ्यांना माहिती नाही आहेत. त्याचं नावच मुळी वेलोर प्रवचने असं आहे. जे गीता हृदय, गीता प्रवचने, वेलोर प्रवचने हे 3 ग्रंथ झाले. याशिवाय गीताई आपण तर गीता संता वर्गात सगळेच वापरतो. गीताई, त्या गीतेतली ती 60 अधिकरणं, त्या गीताईला धरूनच त्यांनी आणखीन एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे गीताई चिंतनिका. त्यांनी त्या श्लोकाबद्दल स्वतःचं चिंतन मांडलंय आणि असं बुद्धीला झिणझिणे आणणारं ते चिंतन आहे. गीताई चिंतनिका. आणखी 2 ग्रंथ झाले, 5 झाले. त्याच्या पुढे त्यांनी गीता प्रवचनामध्ये जे 108 मुद्दे सांगितलेत, गीता प्रवचनाची मांडणी मोठी सुंदर आहे, फुलांच्या माळेसारखी आहे. त्याचे 108 मुद्दे आहेत, त्याचे त्यांनी संस्कृत श्लोकात बसवलंय. त्याला ते साम्य सूत्रे असं म्हणतात. तर साम्य सूत्रे याचं विनोबांचं स्वतःचं एक पुस्तक आहे, नावच ते साम्य सूत्रे. तर त्या साम्य सूत्रामध्ये 11 म्हणजे एकूण साम्य सूत्रे 108, त्यातल्या 11 साम्य सूत्रावर त्यांनी प्रवचन दिली आहेत, सगळ्यावर नाहीत. म्हणजे पुस्तकाचं नाव साम्य सूत्रे प्रवचनयुक्त. 6 झालं. आणि 7वं अत्यंत महत्वाचं पुस्तक स्थितप्रज्ञ दर्शन. जे दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ दर्शन महत्वाचं आहे, आपण बघणार आहोत, त्याला आपण जास्त वेळ देणार आहोत. कारण दुसऱ्या अध्यायाचं नाव सांख्य योग असण्यापेक्षा स्थितप्रज्ञ दर्शन योग असणं हेच खरं आहे. तर ते स्थितप्रज्ञ दर्शन नावाचं विनोबांचं जवळजवळ 180 पृष्ठांचं, त्या सगळ्या श्लोकावर प्रत्येक श्लोकावर भाष्य करणारं असं पुस्तक आहे, ज्याचं नाव स्थितप्रज्ञ दर्शन. तर अशी 7 विनोबांची पुस्तकं मी मुख्यतः डोळ्यासमोर ठेवली आहेत. मी एका अर्थाने विनोबांचा भक्त आहे असं म्हटलं तर चालेल. आणि मी सगळी मांडणी करताना विनोबांच्या अंगानं, विनोबांच्या विचाराच्या अंगानं अशी मांडणी करणार आहे. पण ही मांडणी करत असताना त्याला आधार मी घेणार आहे सुरुवातीला आणि त्यांची काही वाक्यचक्क वाचून दाखवणार आहे. ते तो आधार म्हणजे ज्याला आपण आपलं जे गीता धर्म मंडळ आहे त्या गीता धर्म मंडळाचे जे संस्थापक सदाशिव शास्त्री भिडे, या भिडेंची अनेक पुस्तकं आहेत, पण एक छोटं अनुपलब्ध पुस्तक आहे, त्याचं नाव आहे गीता सार. हे मिळतच नाही. आणि गीता सार या छोट्या पुस्तकाचा मी दुहेरी संदर्भ आपल्याला देणार आहे. तर गीता सार मध्ये प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी 3-4 वाक्यांची प्रस्तावना लिहिली आहे, ती मी सांगणार आहे. आणि नंतर त्यांनी प्रत्येक अध्यायातले महत्वाचे श्लोक दिलेत.
भिडे शास्त्रींनी दिल्यामुळे आपल्याला ते वंदनीय आहेत. आणि एकूण त्यांची संख्या 108 आहे. म्हणजे भिडे शास्त्रींसारख्या मोठ्या अभ्यासकाच्या मतानं 700 श्लोकांमधले 108 श्लोक ते महत्वाचे आहेत. ते आहेत की नाही आपण ठरवूया. पुढे मी दाखवून देणार आहे की गीता ही इतकी व्यक्ती स्वातंत्र्य मानणारी आहे की प्रत्येकानं आपापला विचार करावा. मुक्त स्वातंत्र्य आहे. पण महानुभाव जे असतात त्यांची मदत घेऊन पुढे जावं. तर त्या श्लोकांची यादी सुद्धा जाता आता मी आपल्याला सांगणार आहे. तर सुरुवात ती आपण करू. त्यावेळी भिडे शास्त्रींचा उल्लेख केला. आणखी थोड्या वेळानं आपण तिकडे जाऊ. याशिवाय आणि कोणाचा आधार घेणार आहे? लोकमान्य टिळकांचा निष्काम कर्मयोग म्हणजे आसक्तीरहित कर्मयोग हा तर गीता धर्ममंडळाचा प्राण आहे. तर लोकमान्यांचा संदर्भ येईल. आणखी ज्ञानेश्वरांच्या काही उदाहरणाच्या दृष्टीने संदर्भ येईल. म्हणजे ज्ञानेश्वरी, गीता रहस्य लोकमान्यांचं, गीता सार आणि विनोबांची 7 पुस्तकं, एवढ्या पुस्तकांच्या आधारे मी आपल्या समोर मांडणी करायचा प्रयत्न करणार आहे असं ध्यानामध्ये येईल. आता ही मांडणी करत असताना भिडे शास्त्रींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलंय पहिला श्लोक, पहिला अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. भिडे शास्त्रींनी किती कमीत कमी शब्दामध्ये सांगितले पहा. खरोखर कौतुक वाटतं. आणि तिथे योग शब्दाचे 2 अर्थ येतात म्हणून परिच्छेद मुद्दाम सांगतो. आपण तो ऐका. भिडे शास्त्री म्हणतात पहिला अध्याय कशासाठी आहे बरं? तर युद्ध सज्ज अर्जुनाला विरुद्ध पक्षात गुरु आणि नातलग दिसले. किती शब्द साधे सोपे आहेत बघा. युद्धात बांधवांची हत्या करावी लागणार म्हणून अर्जुन खिन्न झाला. आपल्या हातातलं विजय धनुष्य त्यानं त्यागिलं म्हणून पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. पण भिडे शास्त्री सांगतात अर्जुन विषाद योग या शब्दातल्या योग शब्दाचा अर्थ प्रकरण. आता हे मला मुद्दाम आपल्याला सांगायचं आहे की 18ही अध्यायाच्या शेवटी जेव्हा प्रकरण शब्द येतो अर्जुन विषाद योगो नाम किंवा अन्य, जेव्हा असं जोडून तो योग शब्द येतो तेव्हा त्या योग शब्दाचा अर्थ अगदी साधा आहे. तो आहे प्रकरण. फक्त प्रकरण. अर्जुन विषाद योग म्हणजे अर्जुन विषादाचं प्रकरण. मग योग शब्दाचा अर्थ कुठं आहे? तो वर आहे. वर आपण ज्याला प्रत्येक अध्याय शेवटी पुष्पिका म्हणतात किंवा संकल्प म्हणतात. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे. इथं जो योग शब्द येतो तो सुटा येतो का बघा? तो योग शास्त्र म्हणून येतो. म्हणजे योग शब्द सुटा आला की ते प्रकरण आणि योग शास्त्र असं योग शास्त्रे असंच येतं आपण सगळ्या ठिकाणी बघा. आणि मग योग शास्त्रे जे येतं त्याच्या मागं लोकमान्यांचा आधार घ्यायचा. तर कर्मयोग शास्त्रे मी श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम. ब्रह्मविद्या कार्यानंतर मी आज किंवा उद्या शनिवार सांगणार आहे आणि आपल्याला लिहून घ्यायला सांगणार आहे की 7 प्रकारच्या ब्रह्मविद्या होत्या. 7. आणि त्या सगळ्या ब्रह्मविद्यांचं नवनीत म्हणजे भगवद्गीता म्हणूनच कौतुक आहे तिचं. तर ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. मग योगच्या मागं लोकमान्य म्हणतील कर्मयोगशास्त्रे, भिडे शास्त्री म्हणतील कर्मयोगशास्त्रे, गवी केतकर म्हणतील कर्मयोगशास्त्रे. आणि ज्यांचा मी अभ्यास करतोय विनोबा, ते विनोबा म्हणतील साम्य योगशास्त्रे. हे माझ्या बोलण्यात पुढे येईल की विनोबा त्याला साम्य योग म्हणतात. थोडा फरक कमी जास्त आहे, थोड्या वेळानं तो बोलतो. पण साम्य योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. मग पुढं म्हणजे योगशास्त्र शब्द जोडून आला की कर्मयोगशास्त्र किंवा साम्ययोगशास्त्र. आणि नुसतं योग आलं तर प्रकरण. एवढं एक नीट आपण पक्क लक्षामध्ये घेऊया यासाठी हे सांगितलं. पुढचा मुद्दा असा की अशा प्रकारचं ज्ञानसत्र तुम्ही आणि मी मिळून वेळ खर्च करून कशासाठी करायचं? एवढ्यासाठी करायचं की अगदी अध्यात्मशास्त्र आणि मानसशास्त्राशी विचार जर केला तर गीता संथा वर्गासारखा विक्रमी वर्ग जे काही करतोय ते पठण, मनन आणि चिंतन या पायऱ्यांनीच करतोय. जेव्हा आपण पठण करतो, जेव्हा कंठस्थ करतो, तेव्हा कळत न कळत त्याचं मनन सुरू होतं, कळत न कळत ते चिंतन सुरू होतं. म्हणूनच कंठस्थ करायचं. याचं साधं उदाहरण असं, लहानपणी जे पाठ केलेलं असतं ते म्हातारपणापर्यंत किती आठवतं याचा विचार करा. आणि तरुणपणी प्रौढपणी केलेलं कितपत आठवतं याचा विचार करा. तर ते कंठस्थ असतं म्हणून तर ते आपलं असतं ना. ते स्वाधीन असतं, ते परस्वाधीन नसतं.
पण कंठस्थ करणं यात काही शंकाच नाही, तो तर आपला अत्यंत गौरवार्ह विक्रमी भाग आहे. पण पुढे जाऊन नीट लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. हेच आपल्याला अभ्यंकरांनी, शंकर अभ्यंकरांनी सांगितलं होतं. काल दीपक टिळक यांनी पुन्हा तेच सांगितलं. आजही मी त्याचाच उच्चार करतो नम्रपणे, की पठण, त्याच्या पाठोपाठ मनन, त्याच्या पाठोपाठ चिंतन, त्याच्या पाठोपाठ उद्बोधन आणि त्याच्या पाठोपाठ अनुगमन. मी माझ्या विचारातून 5 पायऱ्या मानतो. पठण, मनन, चिंतन, उद्बोधन आणि नंतर अनुगमन. हे काय आहे बघा. पठण जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपल्या मुखाची मदत घेतो. मुख आणि अन्य स्वरेंद्रिय सर्व. म्हणजे पठणाचा संदर्भ मुखाशी आहे, मननाचा संदर्भ शब्दाप्रमाणेच मनाशी आहे. मनन किंवा मुनी या शब्दात मनच आहे. तर मनन हे आपण लक्षामध्ये घेतो. पठण मुखाशी, मनन मनाशी आणि मग चिंतन कशाशी. पुन्हा प्रश्न पडेल की मनन आणि चिंतन मध्ये फरक आहे का? हो आहे. चिंतन नेहमी आत्म्यानं करतो हे लक्षात घ्या. माझा अंतरात्मा चिंतन करतो, जीव किंवा प्राण नाही चिंतन करत. अंतरात्मा हे पुढे बोलताना येणार आहे. म्हणजे मी जेव्हा चिंतन करतो तेव्हा माझा आत्मा, परमात्म्याचा अंश, अहम ब्रह्मास्मी हे करतो. मग 3 पायऱ्या पुरेशा आहेत? नाही. समर्थांचा दासबोध वाचला, वारकरी संतांचं वाङ्मय वाचलं की पुढच्या 2 गोष्टी कळतात, की जे जे आपण असं ठावे ते इतरास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, ही मनुष्य जन्माची जबाबदारी आहे. किंवा वेदातला ऋतवाद सांगायचा तर आत्मविकास कधी पुरा होतो? आत्मोद्धार झाल्यानंतर मी लोकोद्धार करीन तर आत्मविकास पुरा होतो, कारण सगळा आत्मा एक असतो. म्हणून पुढची गोष्ट तुम्हाला मला करायची आहे, जी मी करतोय, जी तुम्ही करायची आहे. आणि आता बेंद्रे म्हणाल त्याप्रमाणे आपल्या गीता संथा वर्गात सर्व ठिकाणी करायची आहे. वक्ते येतील, वक्ते बोलतील, तुमच्यातले वक्ते तयार होतील, पण आपल्याला चिंतनाच्या पुढे विचार करून, मननाच्या पुढे विचार करून आता उद्बोधन करायचंय. आणि उद्बोधन करण्यासाठी विश्वात्मा लागतो. मग आपण म्हटलं ना, चिंतन करायला आत्मा लागतो, तर उद्बोधन करायला विश्वात्मा लागतो. आणि तो विश्वात्मा असतो, आपल्या समोरच असतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत सांगितलं सगळ्यांनी. ही 4थी पायरी झाली.